नमस्कार, आज आपण आहोत मार्केट यार्ड मधल्या गंगाधाम चौकात आणि हाच तो गंगाधाम चौक जिथं काल ऍक्सिडेंट मध्ये ट्रक खाली येऊन एका युवतीचा जीव गेलेला आहे। अपघात एवढा भीषण होता की त्या युवतीचा जीव जागेवरच गेलेला आहे। आज आपल्या बरोबर काही प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात ह्या अपघाताचा घटनाक्रम। काल जो इथं युवतीचा जीव गेलेला आहे, भीषण असा अपघात होता, काय सांगाल त्याबद्दल? बघा, आता काल अपघात झाल्यानंतर तुम्हाला आजची कंडिशन सांगतो मी की आज या चौकात तुम्ही जर इथं बघितलं असेल तर एवढं डिपार्टमेंटची पूर्ण टीम आलेली आहे। पण मी तुम्हाला हेही सांगतो की 10 ते 15 दिवस हे ऍक्शन मोडवर राहणार आहे, त्याच्यानंतर जैसे ते वैसे मोडवर येणार आहे। तुम्हाला अजून एक मी सांगतो की या काल जो ऍक्सिडेंट घडलाय सेम ह्याच दिवशी 1 वर्षापूर्वी या रोडला फायर ब्रिगेडच्या बाहेर सोलंकी करून परिवारचा तिथे ऍक्सिडेंट झाला होता। त्याच्यानंतर इथं आंदोलन करण्यात आलं या चौकात। आंदोलन केल्यानंतर जड वाहतुकीला बंधन घालण्यात आलेलं आहे या रोडवर। त्याच्यानंतर जड वाहतुकीला जर बंधन घातलेलं आहे, 1 महिन्यानंतर जड वाहतूक परत जैसे ती वैसे मोडवर आलेली आहे। हे कोणाच्या सांगण्यावरनं, म्हणजे हे काय, हे दिशाभूल करण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे 1 महिना, आता काल हे घडलं, 1 महिना सब प्रॉपर होएगा। आम्ही काल सीपी सरांना भेटून आलेलो आहे। आज 4 वाजता सीपी सर या स्पॉटवर येणार आहे, म्हणून तुम्हाला हे एवढं टीम त्यांची दिसत आहे, ट्रॅफिक कर्मचारी। आणि 1 महिना हे तुम्हाला सगळं शिस्त दिसणार आहे। 1 महिन्यानंतर तुम्हाला मी आजच तुम्हाला सांगतो की 1 महिन्यानंतर या रोडची परत काय कंडिशन होणार आहे। तर त्यासाठी कायमस्वरूपी त्यांनी काहीतरी उपाययोजना दिली पाहिजे, हे असं माझं मत आहे। काल ट्रॅफिकचे कर्मचारी होते का इथं? काल ट्रॅफिकचे कर्मचारी होते, पण आमच्याकडे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ते तुम्हाला पण आम्ही शेअर करतो की ट्रॅफिकचे कर्मचारी त्या गणेश सोसायटीच्या आतमध्ये बसलेले होते ज्या टायमिंगला ऍक्सिडेंट झालेला आहे। तिथे एकच कर्मचारी, मग ते पळून आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये पण दिसत आहे। आणि सीपी साहेबांनी पण आदेश दिलेला आहे की गेल्या 15 दिवसाच्या आतले इकडचे सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आले पाहिजे। तर ते त्याच्यानंतर ते काय कारवाई करणार त्यांच्यावर। हा चौक असं बघायला गेलं प्रत्यक्षदर्शी म्हणतात वारंवार इथे ऍक्सिडेंट होत असतात। हा त्यासाठी खूप फेमस झालेला आहे की इथून कुठूनही गाड्या कसेही येतात आणि हेवी व्हेकल जे अलाउड नाही ते, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? काय झालेलं आहे ना, तर महत्वाचा मुद्दा असा आहे का जी लोकसंख्या आहे आपल्याकडे, जे राहणारे लोक आहेत, सिटीमध्ये घरी जाणारी लोक आहेत, ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे इकडचं जे नियोजन आहे ते कदाचित पोलिसांनी लक्ष न देता दुर्लक्ष केलेलं आहे का बाबा चालू आहे आपला रोजचं जसं चालू आहे तसं त्यांचा कार्यक्रम चालू आहे। त्यांनी मुद्दा असा आहे का, आता हे बघा मागं बघा, तुम्ही मागं बघा, हे बघा एवढे अवजड वाहून चाललेले आहेत, पोलीसवाले उभे आहेत, यांच्यावर काय ऍक्शन होत नाही? काय ह्यांच्यावर ऍक्शन होत नाही? यांच्या गाड्या सीज करा ना, यांच्या गाड्या सीज केल्याशिवाय यांना समजणार नाही। यांना जाण दिली पाहिजे का बाबा ह्याची गाडी सीज झाली तर दुसरा गाडीवाला या रस्त्याला गाडी परत घेऊन येणार नाही। असे हे प्रकार तेव्हा थांबतील जेव्हा आपण त्याच्यावरती ऍक्शन घेऊ। ते फक्त कागदावर नसावं, प्रत्यक्षात झालं पाहिजे। हे बघा मागे, तुम्ही फक्त एकदा बघा, फक्त हे मागे बघा, कंटिन्यू ट्रक्स येत आहेत आणि जात आहेत। आता हे बघा ना, तुम्ही तुमच्या समोर बघा, सिग्नलवर आहेत, गाड्या आहेत, ह्या गाड्या सीज झाल्या पाहिजे। की तुम्ही ड्रायव्हरवर कारवाई ना करता त्या गाडीच्या मालकावर कारवाई करा आणि ती गाडी सीज करा, ती गाडी सीज करा, तर ते जागेवर वटणीवर येतील। त्या लोकांना पकडा, काहीतरी सांगा त्यांना, लावा गाड्या साईडला। आतापर्यंत 10 ते 12 गाड्या गेल्या तिथं, काहीतरी करा। सीपी साहेब आल्यानंतर करणार आहे आपण सगळं। नाही जामीन ना, तुम्ही तर पहिले माणसं पाठवा, त्यांना घ्या ना अलीकडे, इकडे पहिले सरळ जातील त्यातली काही लोक। तुम्ही लगा आज काहीतरी करा, आता त्यासाठी आलात तुम्ही, बरोबर आहे, पण ते घ्या ना, पाठवा ना। आता आम्ही सांगतोय म्हणून तर पाठवा। सर त्यांचं असं म्हणणं आहे की अलाउडच नाही गाड्या एवढे अवजड व्हेकल, ते चालूच आहे। अवजड कसं आहे, 12 ते 4 पर्यंत ती प्रेस नोट नुसार हे मार्केट यार्डातल्या वाहनांना अलाउड आहे। तुम्हाला दाखवू प्रेस नोट, तुम्हाला देतो, नंबर द्या मला, मी प्रेस नोट पाठवतो तुम्हाला। दिवसाला 4 वाजेपर्यंत, 12 ते 4 पर्यंत अलाउड आहे। यांचाच एक आदेश आहे माझ्याकडे, जो मी आता तुम्हाला काढून दाखवतो। एकच मिनिट थांबा फक्त, तुमच्या लक्षात येईल की असा विषय काय होतोय। आता गंगाधाम रोड वरती यांनीच आपल्याला मागच्या वेळेस जो प्रकरण झालं होतं त्यावेळेस यांनी आपल्याला दिलं होतं। तर हा आदेश जो आहे रोहिदास पवार पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांनी काय म्हटलंय की स्वारगेट वाहतूक विभाग पुणे अंतर्गत कात्रज कोंडवा रोडवरील कान्हा हॉटेल
शत्रुंजय मंदिर ते गंगाधाम चौक आणि टिळेकर नगर कोंडवा ते गंगाधाम चौक या रस्त्यावर सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर, ट्रेलर व इतर सर्व प्रकारचे मल्टी एक्सेल वाहने यांना जाण्यास व येण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे. अशा पद्धतीचं हे माझ्याकडे पत्र आहे. जीआर दाखवतात ते काय जीआर नाही हे पत्र आहे उपायुक्त साहेबांचं. पवार साहेबांची बदली होऊन बरेच दिवस झाले. पत्र आपल्या मागच्या वर्षी जेव्हा झाला होता ना प्रकरण तेव्हापासून झेंडे साहेबांचं बघा ना आताचं. दाखवा ना तुम्ही, द्या ना, मी दाखवलं तर दाखवा ना तुम्ही. कुमार सर, हे आदेश कधीच आहे झेंडे सरांचं? फेब्रुवारी पासून नंबर देतो तुम्हाला, मी सगळं वाचून दाखवतो. पीआय मॅडम आहेत का? पीआय मॅडम आहेत त्या? मग त्यांची जबाबदारी आहे ना, हे पण यायची इथं नाही मार्केटला असणं आणि इथं असणं ह्यात फरक आहे. कारण सर्वसामान्यांचा हे प्रश्न आम्ही गेल्या वर्षभर लढतोय. आता तुम्ही आम्हाला फेब्रुवारीला सांगितलं की आता फेब्रुवारीला नवीन जीआर आलाय, मग तो लोकांना प्रवेश का नाही झाला, लोकांना का नाही कळला, हे लोकांना कळलं पाहिजे ना. जर एखादा माणूस जर सारखं याच चौकात होत असेल तर जबाबदारी आहे तर यांचं म्हणणं आहे कर्मचारी होते तुमचे काल, पण ते तिथं गणेश मार्केट मध्ये आत होते आणि नंतर पळत आले. असं पळत आले म्हणजे काय चुकीचं आहे. हे नागरिकांचा आरोप आहे. हे बाहेरचा बंदोबस्त आज बोलवलाय, नेमकं काय इथले आडे अडचणी आहेत? इथला प्रॉपर माणसाला आम्ही याच्या आधी चार प्रेस नोट झालेलं दिला असेल तर लो तुम्ही ते एंट्रीची ऐकलं वाहनं. पाहिजे होतं. तुम्ही दाखवता का सर मला? एक मिनिट दाखवा. जीआर नाही असं काही प्रसिद्धी केलं. आज एक वर्ष ज्यावेळेस डंपरने एका महिलेला आई माता मंदिरापाशी उडवलं होतं, त्याला आज 1 वर्ष झालं. मग एका वर्षात तुम्ही काय केलं? 1 वर्षभर तुम्ही काय केलं? आणि आमच्या नाही, वारंवार नाही. जर ह्यांनी 1 वर्षापूर्वी जर अगोदर काही कारवाई केली असती तर झालं असतं. मग त्याचा जो चढ आहे तो पण कमी करा. आणि आता रॉंग साईडनी पण तुम्ही लक्ष द्या. ज्यावेळेस सिग्नल पडतो त्यावेळेस रॉंग साईडनी पण वाहने येतात. मी इथंच राहते, आमच्या इथल्या महिलांना, खूप महिलांना गाडीवाल्यांनी धक्का देऊन पुढे गेलेली आहे. मग याच्यावर उपाययोजना काय करणार तुम्ही? ही गोष्ट मी वारंवार सांगत आले पण कुणीही लक्ष देत नाही. काल पण आम्ही तिकडे गेलो होतो, त्यांना पण सांगितलं. ते म्हटले आम्ही उद्या येतो, उद्या बघतो. अरे आज तुम्ही रॉंग साईड न्यूज पोलिसांच्या समोर वाहनं जात आहेत तरी तुम्ही काय बोलत नाही म्हणजे काय? आणि पहिला म्हणजे हा स्पीड पहिला कमी झाला पाहिजे. नाही झाला तर इथून पुढे हे असे अपघात होतच राहणार. एखादी महिला विनाकारण जीव गमावणार. कंट्रोल होत नाहीये. वर्षापूर्वी आम्ही रितसर अर्ज केला होता की त्या स्लोप करता आपण काहीतरी करूयात. असं होत नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. तुम्ही पर्याय वर्षभर शोधू शकत नाही. ही तुमची नामुष्की आहे. इथं राहणाऱ्या मला वाटतं जे नगरसेवक असतील ते जर करू शकत नाही, ठीक आहे. आज 2 वर्ष 3 वर्ष नगरसेवक नाहीये, मान्य आहे. पण आपले कमिशनर काय करतात ते? मग त्यांची जबाबदारी नाहीये की इथं जर लोक मरत असतील तर त्यांची जबाबदारी आहे. मग हे त्यांच्या खात्यावर आम्ही टाकायचं का की तुमच्यामुळे हे झालेलं नाहीये? गेले 1.5 वर्ष एक बाई जर चौकात आहे, आई माता मंदिरच्या इथं नाही, या चौकात गेलेली आहे ती बाई, आज इथे जाते. हा एवढा मोठा चौक आहे, तुम्ही मध्ये काहीतरी ठेवलं पाहिजे ना की जिथं माणूस स्लो होईल. कुणी येईल कसाही जाईल, कुणीही कसंही येतं आडवं तिडवं. आणि मी बाहेरचा आहे आणि हा बाहेरचा आहे. हा काय नेमका मॅडम गोंधळ आहे की पोलीस म्हणतात की अवजड वाहनांना अलाउड आहे आणि तुम्ही लोक म्हणतात की नाही अलाउड आहे? तुमच्याकडे एक जीआर आहे, त्यांच्याकडे एक आदेश आहे. मग त्यांनी हा जीआर पब्लिश करायला पाहिजे ना. तुम्ही जीआर पब्लिश करायला नको का? तुम्ही न करता सर्वसामान्य माणसांकरता आहात. मग जीआर हा ज्या दिवशी येतो त्या दिवशी पेपर मध्ये पब्लिश व्हायला पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? आम्हाला जो जीआर माहिती आहे तो आम्ही तुम्हाला दाखवला, आता तुम्ही तो एक्सेप्ट करत नाही, ही आमची चूक आहे का? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पब्लिश करायला पाहिजे. तुमची जबाबदारी आहे ती. सर्वसामान्यांना समजवण्याची जबाबदारी तुमची आहे. अजून किती असे मृत्यू पडणार जेव्हा प्रशासन जागा होणार नाही? मग कुणीतरी असं काहीतरी वेडवाकडं बोलेल, काहीतरी हे होईल, तेव्हा हे जागे होतील आणि मग हे ह्यांचा धमका दाखवतील. म्हणजे प्रत्येक वेळेला सर्वसामान्य माणूस हा पिसलेला आहे, तो कायम हे पिसलेले ठेवणार, वरनं दुसरे करणार, इकडनं हे करणार. म्हणजे सर्वसामान्य संतुष्ट आहात का? तुम्हाला त्यांनी काय डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो मी काय. पर्टिक्युलर ह्या चौकामध्ये जेव्हा ऍक्सिडेंट झाला मागच्या वर्षी तेव्हाचे तत्कालीन उपायुक्त जे होते त्यांनी जो आदेश काढला होता तो मग तुम्हाला मी सांगितला. आता यांनी काय दाखवलं मला ह्या एपीआय साहेबांनी की पुणे वाहतूक शाखा जी आहे त्या वाहतूक शाखे अंतर्गत येणारे जे काही रस्ते आहेत किंवा विभाग आहेत त्यांच्यासाठी जो स्टँडर्ड जो पूर्वीपासूनचा नियमावली आहे ती कॅरी फॉरवर्ड करत 5/2/2025 रोजी यांनी नवीन नियमावली काढली. याच्यामध्ये हायवा व स्लो मुव्हिंग जीसीबी, रोड रोलर, ट्रक इत्यादी वाहनांसाठी डंपर, मिक्सर, आरएमसी याच्या बाबतीत त्यांनी नोटिफिकेशन काढलं. त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय म्हणालेलं आहे की पुणे शहरातील वाहतुकीचे नियोजन, संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसंच नागरिकांचा त्रास कमी व्हावा
यासाठी पुणे शहरातील रस्त्यावरची डंपर, RMC मिक्सर, वॉट एव्हर ज्या सगळ्या हेवी गाड्या आहेत त्याच्याप्रमाणे, तर त्या वाहतुकीसाठी शहरातील वाहतुकीत होणारा अडथळा गैरसोयी टाळण्यासाठी शासन गृह नियम क्रमांक 01/1996 अमुक अमुक जो काय आहे तर पुढं तो 20/9/96 रोजी त्यांनी अंमलात आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे वेगळे वेगळे टाइम पत्रक दिलेले. याच्यामध्ये काय म्हटलंय, डंपर, हायवा व स्लो मुव्हिंग गाड्या सकाळी 7 ते रात्री सकाळी 7 ते सकाळी 12 पर्यंत चालू शकतात, सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत चालू शकतात. आता किती वाजलेत? आता 1 वाजला. म्हणजे हा नियम त्या गाड्यांना आता लागू आहे का? जे समोर आपल्या समोर ट्रक येते आहे का लागू? तिथं हायवा पण आहे समोर, त्याला लागू आहे का? नाहीये लागू. कारण की पोलीस त्यांचा हिस्सा घेऊन, त्यांचा हप्ता घेऊन सर्रास डोळे बंद करून बसलेले. आणि हा आदेश कोणाचा आहे? तर हा आदेश आहे आपले पोलीस उपायुक्त वाहतूक पुणे शहर अमोलजी झेंडे साहेबांचा. मग जर झेंडे साहेबांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवत असतील तर सर्वसामान्यांचे काहीच नाहीये. तुम्हाला काय वाटतं, जे महानगरपालिका आहे जे अतिक्रमण वगैरे काढण्यात खूप सक्षम असते, त्यांनी हे रोडचं एलिव्हेशन वगैरे पण बघावं? अहो, एलिव्हेशन साठी मागच्या वर्षी आंदोलन झाल्यानंतर प्रक्रिया केली. 2024 ला एका होतकरू कॉन्ट्रॅक्टरला 20% बिलो जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट भेटलं. ते कॉन्ट्रॅक्ट संबंधित माजी आमदार, मंत्री किंवा आता पुण्याचे जे काय मुरलीधर मोहोळ साहेब आहेत त्यांच्या मर्जीतला माणूस नसल्यामुळं जे काय संविधानिक पद्धतीने झालेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं. ती प्रक्रिया रद्द करून नवीन प्रक्रिया राबवण्यात आली. आणि आता जेव्हा काल महापालिकेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की बाबा मी प्रक्रिया 2 दिवसात पूर्ण करून माझं टेंडर लावेल. अशा पद्धतीचा गंगाधामच्या रस्त्याबरोबर आमच्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनी राबवलेलं आहे. तर नक्कीच आपण बघितलेलं आहे की गंगाधाम चौकात संतप्त नागरिकांनी जमत पोलीस प्रशासनाला सुद्धा जाब विचारलेला आहे. तरी प्रशासन कधी जागा होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न. न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे.